स्टॉप. हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की त्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं. मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ इतका सुंदर होता की मला वाटलं मी तुमच्याबरोबर पण शेअर करावं. तर मी एक छोटीशी स्टोरी सांगते की देवाने माणसाला जेव्हा निर्माण केलं तेव्हा त्याने त्याला शक्तीसुद्धा दिल्या, त्या अद्भुत शक्ती दिल्या की त्याला जे पाहिजे आहे, जे काही मागेल ते त्याला मिळेल. पण देवाने नंतर विचार केला की मी जर ह्याला ही शक्ती दिली तर तो रोज सकाळ दुपार संध्याकाळ माझ्याकडे मागतच राहील आणि मग मला हे जमायचं नाही. मग त्याच्यानंतर देवाने असं विचार केला की ही शक्ती मी लपवतो. मग देवाने विचार केल्यानंतर त्यांनी आकाशात लपवण्याचा विचार ठरवले. आणि जेव्हा त्यांनी आकाशात लपवण्याचा विचार केला तर त्यांना वाटलंय की माणूस एवढा हुशार आहे की तो आकाशातही शोधू शकतो. मग देवाने विचार केला मी जमिनीत ती शक्ती ठेवतो आणि मग ती शक्ती जर जमिनीत ठेवली तर माणूस ते खोदूनही काढेल. मग देवाने विचार केला मी समुद्रात ठेवतो, जंगलात ठेवतो. मग नंतर ते तिथूनही शोधून काढतील असं त्यांना वाटलं. मग देवाला नंतर असा एक विचार खूप छान सुचला आणि तो विचार त्याने असं केला की मी ही शक्ती माणसाच्या आतच लपवली तर. आणि म्हणून देवाने ही शक्ती माणसाच्या आतच लपवली. आणि त्याला माहिती होतं की ही शक्ती मी जर त्याच्या आत लपवली तर तो सगळीकडे शोधेल पण स्वतःच्या आत कधी शोधणार नाही. यालाच म्हणतात पॉवर ऑफ वर्ड्स. तर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सतत निगेटिव्ह बोलत राहता, निगेटिव्ह विचार करत राहता, तर तुम्ही ती शक्ती, निगेटिव्ह शक्ती आकर्षित करता आणि तशा गोष्टी घडतात. म्हणूनच तुम्ही असं बघा की जेव्हा तुम्ही असं म्हणता की मी हे करू शकणार नाही, माझ्याकडून होणार नाही, माझं आयुष्यच खराब आहे, तर तुम्ही त्या गोष्टी आकर्षित करत जाता. जितक्या वेळा तुम्ही हे बोलत राहता, बोलत राहता, बोलत राहता, ती गोष्ट तुम्ही तशी आकर्षित करतात. यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणून आता एक असं करा, आरशासमोर उभे राहा आणि जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे ती गोष्टीसाठी म्हणा मी हे करू शकते, मला हे जमेल, मी एक यशस्वी व्यक्ती आहे, मी माझी स्वप्न साकार करू शकते. याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. कारण जेव्हा पण तुम्ही जितक्या वेळा पॉझिटिव्ह वर्ड्स बोलाल, 30 वेळा बोला, 40 वेळा बोला, दिवसात किती वेळा पण बोला, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह 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 बोलत राहता तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करता आणि तुमच्या आयुष्यात ना हळूहळू पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतात. म्हणूनच ही गोष्ट तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही एक विचार केलाय का की एक दिवस आपल्याबरोबर काहीतरी खराब झालंय, एक दिवस आपला असा खराब जातो आणि आपण त्या त्या दिवशी आपण ना त्या गोष्टीचाच विचार करत राहतो, कंटिन्यू त्या गोष्टीचा विचार करतो करतो आणि आपल्या बरोबर आहे ना त्या दिवसात काही ना काहीतरी अजून गोष्टी खराब होत जातात. पण जर आपण त्या गोष्टीचा विचार न करता आपण चांगल्या गोष्टींचा विचार करायला लागलो की नाही, मी असं करेल आणि माझं नीट होईल, माझी हे झालेलं आहे आज ऑफिसमध्ये काय झालंय तर मी ते नीट करू शकते, तर जसे आपण विचार करू तसं ऑटोमॅटिकली घडायला सुरुवात होईल. हे नक्की ट्राय करून पहा. आणि हो, लक्षात ठेवा, शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. म्हणून स्वतःबद्दल तर ना नेहमी पॉझिटिव्हच बोला. कधी काही गोष्ट आपल्याबरोबर काही इन्सिडेंट झाला की आज आपलं काम नीट झालं नाही तरी स्वतःबद्दल कधी निगेटिव्ह बोलू नका. कारण जेव्हा आपण स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलतो ती गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करता आणि शब्द खूप पॉवरफुल असतात. तुम्ही विचार केलाय का, एखादा व्यक्ती असतो की तो खूप निगेटिव्ह विचार करत असतो की हा माझ्या लाईफमध्ये तर ना कधी काही चांगलं होतच नाही, माझं आयुष्यच खराब आहे, मला पैसाच टिकत नाही, मी जी गोष्ट करायला जातो त्याच्यात मला कधी यशच भेटत नाही, मला फ्रेंड्स पण चांगले भेटत नाही, माझी काही नाती टिकत नाही. जेव्हा तू कंटिन्यू सारखं निगेटिव्ह बोलतोय 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 तर तो काय करतोय, सगळ्या निगेटिव्ह गोष्टी तो अट्रॅक्ट करतो. पण तुम्ही एखादा पॉझिटिव्ह पर्सन बघा की तुमच्या अवतीभोवती तुम्ही कधी बघितले असेल तर तुम्हाला कळेल की ते कधीच स्वतःबद्दल ना निगेटिव्ह बोलत नाही. ते नेहमी म्हणतात माझी लाईफ तर खूप चांगली चालली आहे. कधी तुम्ही त्यांना असं विचारलं की हां कसा आहेस रे तू किंवा कशी आहेस तू, तर ते नेहमी म्हणतात माझी लाईफ खूप चांगली चालू आहे, मी खूप छान आहे, असंच बोलतात. कारण त्यांच्या बोलण्यामध्ये ती शक्ती असते आणि ते स्वतःबद्दल नेहमी पॉझिटिव्ह बोलून ती शक्ती अजून अट्रॅक्ट करत राहतात. अशी खूप लोक आहेत की बघा तुम्ही की काही गोष्टी त्यांच्याबरोबर चांगल्या नाही घडल्या दिवसभरात, पण ते कधी त्या गोष्टींना दोष देत नाही. ते काय विचार करतात,
की हां, मी असं केलं तर माझं अजून चांगलं होईल. मी या गोष्टीतून ना मी काहीतरी शिकलं पाहिजे आणि मी अजून याच्यावर प्रोग्रेस केली पाहिजे. मी त्याच्यात चांगलं करू शकतो अजून आणि माझ्याकडून होईल ते. मी करूच शकतो ते. आणि जेव्हा ते असे पॉझिटिव्ह विचार करतात ना, तेव्हा त्यांना ऑटोमॅटिकली आयडियाज मिळतात. त्याच्यावर त्यांचं काम सक्सेसफुली व्हायला लागतात. कारण त्यांचं माइंड एवढं पॉवरफुल झालेलं असतं, कारण ते फक्त पॉझिटिव्ह गोष्टी आणि ह्याच्यातून मी काय सोल्युशन काढेल आणि काय माझे काम चांगलं बनेल हाच विचार करतात. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःबद्दल तर कधी म्हणजे कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही. कारण आपण स्वतःबद्दल जेव्हा निगेटिव्ह बोलतो ना, सगळ्या गोष्टी आपण निगेटिव्ह करायला सुरुवात करतो. आणि मेन इम्पॉर्टंट आपण स्वतः असतो. जर पॉझिटिव्ह राहिलो, तरच सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, शब्द महत्त्वाचे आहेत आणि शब्द तुमचे विचार ठरवतात. त्यासाठी नेहमीच चांगले विचार ठेवा.